नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. आज मी घेऊन आलेलो आहे एक नवीन जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज अंतर्गत वेस्टर्न रेल्वेमार्फत 3591 पदांच्या ॲप्रेंटिस पदांच्या भरतीची. तर चला मित्रांनो, बघूया या भरतीविषयीची संपूर्ण अशी माहिती. यामध्ये नोटिफिकेशन नंबर दिलेला आहे RRC WR 01/2021 ॲप्रेंटिस डेटेड ऑन 18/5/2021. तर मित्रांनो, आजच ही नोटिफिकेशन आलेली आहे. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मित्रांनो 25 मे 2021 पासून सुरू होणार आहे, सकाळी 11 वाजल्यापासून. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे 24 जून 2021. तर मित्रांनो, यामध्ये 3591 व्हॅकन्सीज राहणार आहे, यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघूया इलिजिबिलिटी कंडिशनबद्दल. तर मित्रांनो, यासाठी इलिजिबिलिटी कंडिशनमध्ये सर्वात मेन फॅक्टर होतो एज क्रायटेरियाचा. तर मित्रांनो, यामध्ये तुमचे वय हे 24 जून 2021 पर्यंत किमान 15 वर्ष असणे आवश्यक आहे आणि कमाल 24 वर्ष असणे आवश्यक आहे. यामध्ये SC ST OBC कॅन्डिडेटना सूट राहणार आहे. यासाठी SC ST कॅन्डिडेटला 5 वर्षाची आणि OBC कॅन्डिडेटला 3 वर्षाची सूट राहणार आहे. जर तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल तर मित्रांनो, तुम्हाला 10 वर्षाची यामध्ये सूट राहणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये त्यांनी खाली कम्युनिटी वाईज, कॅटेगरी वाईज तुमचा जन्म हा किती तारखेमध्ये असला पाहिजे यांनी सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, URचा जन्म हा 25/6/1997 ते 24/6/2006 पर्यंत जर झालेला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तसेच मित्रांनो, तुम्ही तुमच्या कास्ट वाईज येथे तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन यांनी सांगितलं आहे. द ॲप्लिकेशन शूड हॅव ऑलरेडी पास द प्रिस्क्राइब क्वालिफिकेशन ऑन द डेट ऑफ इश्यू ऑफ द नोटिफिकेशन 18/05/2021 ॲज अंडर एज्युकेशनल क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेट ऑर 10th क्लास इन 10+2 एक्झामिनेशन सिस्टीम विथ मिनिमम 50% मार्क्स इन ॲग्रिगेट फॉर्म रिकॉग्नाइज बोर्ड. तर मित्रांनो, तुम्हाला 10वीमध्ये कमीत कमी 50% हे गुण असणे आवश्यक आहे. आणि टेक्निकल क्वालिफिकेशनमध्ये ITI सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ITI सर्टिफिकेट NCVT किंवा SCVT मान्यता प्राप्त असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, यामध्ये त्यांनी ट्रेड्स पण सांगितलेले आहे. फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, कारपेंटर, पेंटर, त्यानंतर मशीन मेकॅनिक, त्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेकल, त्यानंतर प्रोग्रामिंग अँड सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंट म्हणजेच कोपा, त्यानंतर इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिक, त्यानंतर वायरमन, इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेशन अँड AC मेकॅनिक, त्यानंतर पाईप फिटिंगसाठी प्लंबर, त्यानंतर ड्राफ्ट्समॅन सिव्हिलमध्ये आणि स्टेनोग्राफर इंग्लिशमध्ये असणे आवश्यक आहे. यामध्ये मित्रांनो, ट्रेड वाईज स्लॉटसुद्धा त्यांनी यामध्ये खाली दिलेले आहे. यामध्ये नोट म्हणून त्यांनी दिलं आहे की द अप्लिकंट हुज SSC और ITI सर्टिफिकेट आर अवेटेड ऑन द डेट ऑफ नोटिफिकेशन आर नॉट एलिजिबल टू अप्लाय. तर मित्रांनो, जर तुमचा ITI रिझल्ट जर पेंडिंग असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार नाहीत. जर तुम्ही ITIमध्ये फेल झालेले असाल तर देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार नाहीत. आणि मेन अशी इम्पॉर्टंट सूचना त्यांनी दिलेली आहे, ती म्हणजे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी आणि डिप्लोमा होल्डरसाठी. ती म्हणजे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स अँड डिप्लोमा होल्डर्स आर नॉट eligible to apply for the apprentice in response to this notification as they governed by separate scheme of apprentice. तर त्यांनी सांगितलं आहे का इंजिनिअरिंग आणि डिप्लोमासाठी स्पेशल रिक्रुटमेंट राहतात, त्यामुळे इंजिनिअरिंग आणि डिप्लोमावाले कॅन्डिडेट यासाठी अर्ज करू शकणार नाहीत. तर मित्रांनो, त्यांनी खाली दिलं आहे ट्रेड वाईज स्लॉट. तर मित्रांनो, खाली त्यांनी स्लॉट वाईज इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे, कास्ट वाईज काय आहे. त्यानंतर जर पेमेंटचा जर विचार केला तर मित्रांनो, 100 रुपये फी ही जनरल आणि OBC कॅन्डिडेटला राहणार आहे. तसेच मित्रांनो, SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमनसाठी कुठल्याही प्रकारची फी यामध्ये दिलेली नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर याची लिंक मी तुम्हाला खाली नोटिफिकेशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देणार आहे. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, म्हणजेच तुम्ही जर PWD उमेदवार असाल तर कुठल्या पदासाठी कुठले डिसेबिलिटी हे चालणार आहे, ही यामध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही खूप मोठी नोटिफिकेशन आहे, तुम्ही सविस्तररित्या डाउनलोड करून वाचू शकता. त्यानंतर मित्रांनो, मोड ऑफ सिलेक्शन, तर सिलेक्शन ऑफ द एलिजिबल कॅन्डिडेट फॉर इम्पार्टिंग ट्रेनिंग अंडर द अप्रेंटिस ॲक्ट 1961 विल बी ऑन मेरिट लिस्ट. तर मित्रांनो,
अप्रेंटिस ॲक्ट 1961च्या नुसार तुमची निवड ही फक्त आणि फक्त तुमच्या ITI आणि 10वीच्या गुणांच्या आधारेच होणार आहे. यामध्ये ॲव्हरेज ऑफ द पर्सेंटेज ऑफ मार्क्स obtained by the applicants in both matriculation and ITI giving equal weightage to both. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला 10वीमध्ये जेवढे पण मार्क्स असतील त्याचे 50% मार्क्स आणि ITIमध्ये जेवढे मार्क्स असतील त्याचे 50% मार्क्स, या दोन्ही मार्क्सचा ॲग्रिगेट करूनच एक तुमची मेरिट लिस्ट तयार होणार आहे आणि त्यानंतरच तुमची यामध्ये सिलेक्शन होणार आहे. त्यांनी सांगितलं आहे देअर विल बी नो रिटर्न टेस्ट ऑर व्हायवा. तर मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा व्हायवा म्हणजेच इंटरव्ह्यू किंवा कुठल्याही प्रकारची रिटर्न टेस्ट यामध्ये होणार नाही आहे. कॅल्क्युलेशन ऑफ मार्क्समध्ये त्यांनी सांगितलं आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज कराल तेव्हा तुम्हाला बेस्ट ऑफ 5 ही गिनल्या जाणार नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला ऑल सब्जेक्टचे मार्क्स तिथे एंटर करायचे आहे. जर तुम्हाला CGPA दिलेला असेल तर तुम्हाला CGPAला मार्क्समध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्यानंतरच त्याची माहिती भरायची आहे. फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ ITI मार्क्स, ॲव्हरेज मार्क्स मेन्शन इन द कन्सोलिडेटेड स्टेटमेंट ऑफ मार्क्स फॉर ऑल सेमिस्टर ऑफ द ट्रेड अप्लाइड. तर मित्रांनो, ऑल सेमिस्टरचा जो ॲग्रिगेट दिलेला राहील तोच तुम्हाला येथे फॉर्म भरताना भरायचा आहे. त्यानंतर द अप्लिकंट शुड नोट दॅट इन केस ऑफ एनी discrepancy in the marks or CGPA entered in the online application form and original mark sheet is found at the time of document verification, candidate of the applicants will be rejected summarily. तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना तुम्ही तुमचे मार्क्स हे योग्यरित्यानेच भरायचे आहे. जर कुठल्याही प्रकारचा मार्क्समध्ये जर चेंज आढळला त्यांना तर तुमचा अर्ज हा रिजेक्ट होऊन जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. तर मित्रांनो, तुम्ही याची नक्की काळजी घ्या. यामध्ये दिलं आहे की द ट्रेनिंग पिरियड द सिलेक्टेड अप्लिकंट्स आर रिक्वायर्ड टू अंडरगो अप्रेंटिस ट्रेनिंग फॉर पिरियड ऑफ 1 year. तर मित्रांनो, तुम्हाला 1 वर्षाची संधी मिळणार आहे रेल्वेमध्ये काम करण्याची आणि स्टायपेंड जो आहे तो तुम्हाला अप्रेंटिस ॲक्टच्या नुसार मिळेल. मोड ऑफ अप्लिकेशन, यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आधार कार्डचे डिटेल्स फिल करायचे आहे आणि भरपूर अशी माहिती इथे दिलेली आहे. आता बघूया कुठले कुठले डॉक्युमेंट्स यासाठी लागणार आहे. यासाठी तुम्हाला 10वीची मार्कशीट लागणार आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ म्हणून तुम्ही बोर्ड सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच 10वीचे TCसुद्धा इथे अपलोड करू शकता. त्यानंतर ITIच्या मार्कशीट्स ऑफ ऑल सेमिस्टर ऑफ द ट्रेड इन विच अप्लाइड, किंवा जर तुमच्याकडे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असेल तर त्यावरील देखील मार्क्स तुम्ही येथे एंटर करू शकता. त्यानंतर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इश्यूड बाय NCVT किंवा SCVT. तर मित्रांनो, हे सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहे. यानंतर कास्ट सर्टिफिकेट फॉर SC ST OBC अप्लिकंट इन ॲनेक्चर B C and D फेअर एवर अप्लिकेबल. तर मित्रांनो, SC ST OBCचा जो कास्टचा फॉर्मॅट आहे तो ॲनेक्चर B C आणि D मध्ये शो केलेला आहे आणि EWSसाठीचा ॲनेक्चर G मध्ये शो केलेला आहे. तुम्ही खाली नोटिफिकेशनच्या खाली चेक करू शकता. त्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट हा ॲनेक्चर E and F मध्ये शो केलेला आहे. त्याच प्रकारचं तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेट जर तुम्ही डिसेबल असाल तर अपलोड करायचं आहे. डिस्चार्ज सर्टिफिकेट ऑर सर्विंग सर्टिफिकेट जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला अपलोड करायचे आहे, नाहीतर नाही केलं तरी चालेल. त्यानंतर अप्लिकंट हा रिक्वायर्ड टू अपलोड अ स्कॅन कॉपी ऑफ सॉफ्ट कॉपी ऑफ देअर कलर फोटोग्राफ. 3.5 बाय 3.5 सेंटीमीटरच्या फोटोमध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट अपलोड करायचा आहे. यामध्ये पासपोर्टची साईज ही 20 KB ते 70 KB असली पाहिजे. त्यानंतर विथ क्लिअर फ्रंट व्ह्यू ऑफ द अप्लिकंट विदाऊट कॅप अँड सनग्लासेस. तर मित्रांनो, पासपोर्ट अपलोड करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची कॅप किंवा सनग्लासेस हे काढून टाकायचे आहे. त्यानंतरच फोटो अपलोड करायचा आहे. आणि जर तुम्ही अनक्लिअर फोटोग्राफ अपलोड केला तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊन जाईल. त्यानंतर अप्लिकंट्स आर ऑल्सो रिक्वायर्ड टू अपलोड द स्कॅन कॉपी ऑफ द सिग्नेचर. तर मित्रांनो, तुम्हाला व्हाईट पेजवर ब्लॅक और ब्ल्यू पेननी तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची आहे. ती सिग्नेचर ही कॅपिटल लेटरमध्ये नसली पाहिजे आणि सिग्नेचरची जी साईज आहे ती 20 KB ते 30 KB मध्ये असणे आवश्यक आहे. सर्टिफिकेट इन लँग्वेज अदर दॅन इंग्लिश और हिंदी शुड बी अकॉम्पनेड बाय अँड अटेस्टेड कॉपी ऑफ ट्रान्सलेशन इन इंग्लिश और हिंदी. जर मित्रांनो, तुमचे जे सर्टिफिकेट्स आहे हे इंग्लिश किंवा हिंदी मध्ये नसेल आणि अदर म्हणजेच मराठी लँग्वेजमध्ये जर असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करताना खाली सेल्फ अटेस्टेड करून अपलोड करायचे आहे, असे त्यांनी सांगितलं आहे. प्रोडक्शन ऑफ
original of uploaded document along with 2 self attested photocopies on the day of document verification. तर मित्रांनो, जो पण तुम्ही फॉर्म भराल त्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मसोबत 2 सेल्फ अटेस्टेड कॉपीज या ऑल डॉक्युमेंट्सच्या तुम्हाला जवळ ठेवणे आवश्यक राहील जेव्हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील. त्यानंतर इन्कम आणि ॲसेट सर्टिफिकेट कशा प्रकारे पाहिजे त्याची पण इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही खाली आणखी माहिती दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, ट्रेड्स वगैरे दिलेले आहेत. एक मिनिट. टेस्ट सर्टिफिकेट, त्यानंतर इम्पॉर्टंट ॲडवायझरी, लीगल, त्यानंतर खाली आहे मित्रांनो स्लॉट्स. तर मित्रांनो, हे आहेत आपले स्लॉट्स. यामध्ये तुम्ही जागा बघू शकता, जसे की मुंबई डिव्हिजनसाठी मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या 153 जागा आहेत फिटरमध्ये टोटल. यामध्ये 153 पैकी URच्या 63 आहे, SCच्या 23 आहे, STच्या 11 आहे, OBCच्या 41 आहे, EWSच्या 15 आहे. अशा टोटल 153 आहे. आणखी पण आहेत मित्रांनो, तुम्ही चेक करू शकता. एक सर्व्हिसमॅन, त्यानंतर PWD कॅन्डिडेटच्या मिळून 6 जागा आहेत. त्यानंतर बिल्डरचे आहेत, कार्पेंटरचे आहे, पेंटरचे आहे जनरल, त्यानंतर डिझेल मेकॅनिक 25, त्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेकल, त्यानंतर खाली इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या फिटरच्या जागा वेगळ्या आहेत, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या पण वेगळ्या आहेत. अशा प्रकारे मित्रांनो त्यांनी यामध्ये पूर्ण प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. खाली गुजरातचं डिव्हिजन आहे, वडोदरा डिव्हिजन, याच्या पण जागा आहेत. जर तुम्हाला तिथे अप्लाय करायचं असेल तर तुम्ही तिथे देखील अप्लाय करू शकता. अहमदाबाद डिव्हिजन पण यांनी खाली दिलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही खूप मोठी अशी नोटिफिकेशन यांनी दिलेली आहे. तुम्ही सविस्तररित्या चेक करू शकता. व्हिडिओ खूप मोठा होत आहे, परंतु मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत देखील व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे SC ST कॅन्डिडेटसाठी. अशा प्रकारे तुमची कास्टचा फॉर्मॅट असणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही OBC कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला OBC कॅन्डिडेटसाठी अशा प्रकारचा फॉर्मॅट असणे आवश्यक आहे. मित्रांनो, OBCसाठी सेंट्रलचीच कास्ट यामध्ये लागणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर फॉर्म ऑफ मेडिकल सर्टिफिकेट, जे पण PWD कॅन्डिडेट आहे त्यांना त्यांचा PWD सर्टिफिकेटचा फॉर्मॅट हा अशा प्रकारे असणे आवश्यक आहे. त्यानंतर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट फॉर्म, हेच तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.